नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिझवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। आम्हाला मतविभाजन होऊ द्यायचं नव्हतं आणि आमचा पूर्ण प्रयत्न तो होता की वंचितने काही आम्हाला बोललं, काही टार्गेट केलं, कारण ते वारंवार मीडियाच्या समोर बोलायचेच आणि त्याच्यानंतर तरी आम्ही सगळं झालं। मी आखरी शेवटच्या क्षणाला मी स्वतः अकोल्याला गेलो आणि अकोल्यामध्ये जाहीर केलं की तुम्ही बाळासाहेब अजूनही काही बिघडलं नाही, आमचा दोस्तीचा हात तुमच्या पुढे आहे, तुम्ही 2 जागा ज्या मागता तुम्ही आताच सांगा, मी इथं देतो, मला अधिकार नाही असं तुम्ही सांगता ना। नाना पडोला काय अधिकारी इथंच सांग, तर त्यांना नाही करायचं ना। त्यांना 2014 मध्ये केलं, 2019 मध्ये केलं, आता 2024 मध्ये त्यांना मतविभाजन करायचंय। तर मला ताकद हा शब्द नाही वापरला, मी सांगितलं की अकोल्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा कॅन्डिडेट निवडून येतोय। त्यांनी माझा कसं अपमानित केलं तर त्याचे सगळे साक्षीदार आहेत, संजय राऊत उद्या राहतील, त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला। मी सहन केलं, ते माझी सवय नाही, पण मी देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी मी ते अपमान सहन केला। आता त्यांना मत विभाजन करायचं, पण लोक तयार नाहीत आता मत विभाजन करायला। लोकांनी ठरवलं आता मत विभाजन होऊ द्यायचं नाही, आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मत मारायचं ठरलं। सोलापूरमध्ये पाहिलं ना काल, वंचितच्या कॅन्डिडेटनी विड्रॉ केला ना, काय सांगितलं त्यांनी? त्या वंचितच्या उमेदवारांनी तेच सांगितलं की बीजेपीला जिंकण्यासाठी मला उभं केलं होतं। त्यांच्याच उमेदवारांनी जाहीर केलं का? त्याचा व्हिडिओ पण आला।